नमस्कार. आज मी मराठी च्या कार्यक्रमात सहभागी होतोय. तर आजचा कार्यक्रम हा करंट अफेअर्स म्हणजे प्रास्ताविक समयात काय घटना घडतायत त्याबद्दल आज आपण ज्येष्ठ पत्रकार श्री निरंजन टकले यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधारण एक आठवड्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या हिंदुत्वाबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि सेक्युलरिझम बद्दल देखील काही टिप्पणी त्यांनी या पत्रात केलेली होती. सेक्युलरिझम हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. त्यामुळे ह्या टिप्पणीला विशेष महत्व आहे. तर टकले साहेब, मी सर्वप्रथम तुम्हाला असं विचारतो की राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जे पत्र लिहिलं त्या पत्राची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या पत्रात त्यांनी नक्की असं काय म्हटलं की जे आक्षेपार्ह आहे? नमस्कार. पहिले तर या पत्राच्या संदर्भामध्ये जी गोष्ट मला म्हणजे मुळात पहिल्यांदा आक्षेपार्ह वाटली, की भारतीय जनता पक्षाचे 3 शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले आणि त्या 3 शिष्टमंडळांनी राज्यपालांकडे अशी मागणी केली, की महाराष्ट्रातली देवस्थानं ही देवळं, मंदिरं जी आहेत, जी या कोविडच्या काळामध्ये बंद करण्यात आली होती, ती सुरू करण्यात यावीत. त्या शिष्टमंडळांबरोबर झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांनी त्या 3 शिष्टमंडळांची पत्र सोबत जोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असं पत्र लिहिलं, की महाराष्ट्रातली ही मंदिरं जी देवस्थानं आहेत, ही ताबडतोब सुरू करावीत. तुम्ही रेस्टॉरंट्स आणि बार ला परवानगी दिलेली आहे. तर ही मंदिरं सुरू करण्यामध्ये काय अडचण आहे? आणि तो आग्रह धरत असताना, मंदिरं सुरू करा असा आग्रह धरत असताना त्यात त्यांनी असंही जोडलं, की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा आणि आता तुम्ही अचानक सेक्युलर बनलात की काय? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी नंतर असं म्हटलं, की तुम्हाला असे काही ईश्वरी संदेश येतात का? या संदर्भामध्ये. तर असे त्यांनी प्रश्न विचारले आणि जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. म्हणजे त्यात काहीही शंका नाही. पहिली गोष्ट त्याच्यामधली ही, की फक्त महाराष्ट्रामध्ये मंदिरं बंद आहेत का? तर अशातला भाग नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर स्वतः भगतसिंग कोश्यारी हे ज्या राज्यामधून उत्तराखंडमधून येतात, त्या उत्तराखंडमधली सुद्धा सर्व मंदिरं बंद आहेत. म्हणजे अगदी बद्रीनाथ, बद्री केदार ही मंदिरं बंद आहेत. त्याच्यानंतर उर्वरित देशभरामधली अनेक ठिकाणची मंदिरं, अनेक राज्यांमध्ये मंदिरं बंद आहेत. तिरुपती बालाजीचा प्रकार हा सर्वांनी बघितला, की तिरुपती बालाजीचं मंदिर सुरू करण्याचा प्रयत्न जेव्हा केला, तेव्हा त्या मंदिराच्या स्टाफपैकी पुजाऱ्यासह 730 जणांना जवळ-जवळ कोरोनाची बाधा झाली. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचा आग्रह होता. साकेत गोखलेंनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इनफॅक्ट पिटिशन पण केलं होतं, की राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळेला गर्दी टाळा त्या ठिकाणी. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. वरकरणी असं सांगितलं गेलं, की गर्दी तिथं होऊ दिली जाणार नाही. पण त्या धार्मिक कार्यक्रमाला पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्र्यापासून राज्यपालांपर्यंत उत्तर प्रदेशच्या सगळे हजर राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला, की ज्या पुजाऱ्यांनी ती पूजा सांगितली त्याला सुद्धा कोरोना झाला. हा त्यातला एक भाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना कोविड पासून वाचवत असताना, सरकार सर्वतोपरी धडपड करत असताना, सरकारला निधीची कमतरता असताना, केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देणार नाही आणि ही ऍक्ट ऑफ गॉड आहे असं सांगून तो निधी नाकारत होतं. म्हणजे जी जीएसटीच्या परताव्यातली तूट निघत होती, ती राज्याला देणं हे कायद्याने, घटनेने बंधनकारक असून सुद्धा अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं. अशा आर्थिक अडचणीच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांना वाचवण्यासाठी धडपड चाललेली आहे, तेव्हा मंदिरं उघडी करून लोकांना पुन्हा त्या संकटात ढकलायचं नाही. हा याच्या मागचा एक पहिला भाग होता आणि म्हणून ती मंदिरं उघडली जात नव्हती किंवा आजही ती उघडलेली नाहीयेत अनेक राज्यांमध्ये देशभरातल्या. आणि जसं सांगितलं, की स्वतः कोश्याऱ्यांच्या राज्यामध्ये सुद्धा सगळी मंदिरं बंद आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये असं एक पत्र राज्यपाल लिहितात, हेच सगळ्यात पहिल्यांदा आक्षेपार्ह आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की राज्यपाल यांच्यावरती घटनेचं बंधन आहे,
की सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसींवरती अंमलबजावणी करणं, हे असले उपटसुंभ उद्योग जे आहेत की तुम्ही हे करा आणि तुम्ही ते करा, हे सांगणं राज्यपालांचं काम नाही. राज्यपालांकडून हे अपेक्षित नाही. संविधानाला ते मान्य नाही. असं असून सुद्धा त्यांनी हा प्रकार केला. आणि त्यात अत्यंत गंभीर गोष्ट की तुम्ही स्वतःला म्हणजे उद्धव ठाकरेंना जे लिहिलं की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजत होतात आणि आता अचानक तुम्ही सेक्युलर झालात की काय? म्हणजे सेक्युलरिझम झालात की काय, हा काय आजार आहे का? किंवा सेक्युलरिझम होणं हा काही गुन्हा आहे का? संविधानाची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर संविधानाचा एक अत्यंत महत्वाचा गाभा असलेला सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता या पद्धतीने जर का मुख्यमंत्री कामकाज करत असतील तर त्याची टिंगल केल्यासारखा प्रश्न त्यांना विचारणं. आणि याचा दुसरा गर्भित अर्थ की स्वतः राज्यपालांनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यांची चीफ जस्टिस कडून, तर ती सुद्धा संविधानाला बांधील राहून घेतलेली आहे. त्यामुळे राज्यपाल येणाऱ्या काळामध्ये संविधानाला बांधील न राहण्याचं सुचवत आहेत का? आणि त्यांनी तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संविधानाला बांधील राहू नये असं ते सुचवत आहेत का? असा अत्यंत गंभीर प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. कारण हा देश काही एका धर्माचा नाही. हा देश अनेक धर्मांनी असा परिपूर्ण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकाच धर्माच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बोलणं हे अत्यंत राज्यपालांच्या दृष्टीने चुकीचं आहे. हा पायंडा म्हणून सुद्धा गव्हर्नन्समध्ये अत्यंत गंभीर आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा राज्यपाल त्यांना या सगळ्या प्रकाराची मॉकरी आपण ज्याला म्हणतो ती याच्यामध्ये करतात आणि मग त्यांना म्हणतात की तुम्हाला देवाज्ञा होते का? म्हणजे आतापर्यंतचा राज्यपाल ज्या पक्षात किंवा ज्या संघटनेशी संबंधित आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना असेल, आजही ते ती संघाची काळी टोपी घालून बसतात आणि भारतीय जनता पक्षाचे ते नेते होते. अशा परिस्थितीमध्ये देवाज्ञेप्रमाणे सरकार चालवायचं असा काही भ्रम आहे का यांचा? किंवा देवाज्ञेप्रमाणेच सरकार चालवावं असा त्यांचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे आहे का? तर हा सगळा अत्यंत बिंडोक आणि घटनाबाह्य प्रकार होता आणि तो राज्यपालांनी केला आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप नोंदवणं ठिकठिकाणून सुरू झालं. टकले साहेब, एक मला असं वाटलं की ज्या वेळेला राज्यपाल अशी सेक्युलरिझमच्या संदर्भात टिप्पणी करतात तर राज्यपालांनी देखील राज्यपाल पदाची जी शपथ घेतली ती घटनेला स्मरूनच घेतली. त्यामुळे ही शपथ घेताना तुम्ही त्या शपथेशी, त्या शब्दांशी प्रामाणिक हे राज्यपाल होते का नव्हते, हा जर का प्रश्न कोणी निर्माण केला तर त्यात काही वावगं ठरू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे. म्हणजे आपण शेवटी शपथ कशाला म्हटलं जातं? बरं, ही शपथ नुसतं पदग्रहण करताना होत असते का? ही कोर्टांमध्ये होते आणि या सगळ्या गोष्टीवरती त्या माणसावरती एक मॉरल, नैतिक बंधन असतं. ज्यावेळेला तुम्ही अशी संविधानाला स्मरून शपथ घेता किंवा ईश्वराला स्मरून शपथ घेता, तर त्यावेळेला तुमच्यावरती हे शपथ घेणाऱ्यावरती हे नैतिक बंधन आहे, की त्या तत्वांशी म्हणजे एकनिष्ठ राहूनच तो त्याचा जो पदाचा कार्यभार आहे तो सांभाळेल. इथं मात्र वेगळंच होतं की संविधानाला बांधील राहण्याची शपथ घ्यायची आणि कामकाज किंवा सूचना मात्र संविधानाच्या पूर्णपणे विरोधामध्ये जाणाऱ्या करायच्या. की मंदिरं उघडा म्हणून सांगायचं, जेव्हा की तो निर्णय घेणं हा पूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. यात हस्तक्षेप असा बाहेरून होऊ शकत नाही. मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर अंमलबजावणी करणं हे कर्तव्य आहे आणि हे कोश्यारी वारंवार अशा पद्धतीने गोष्टी करतात. म्हणजे ही पहिली घटना नाहीये अशा पद्धतीची आणि म्हणूनच हा मनुष्य संविधानाच्या मूलभूत तत्वांशी बांधील राहील की नाही ही शंका घेण्यासाठी यामध्ये संपूर्णपणे वाव आहे. टकले साहेब, कोश्यारी आणि त्यांची जी महाराष्ट्रात राज्यपाल पदाची कारकीर्द राहिली आहे ती वादग्रस्त झालेली आहे, वादग्रस्त आहे हे म्हणणं तर अगदी कोणालाही पटेल, सहज पटेल. पण मला असं वाटतं की भाजपाचे जे विविध राज्यपाल वेगवेगळ्या भारतातल्या राज्यांमध्ये कामकाज करत आहेत, तर त्या राज्यांमध्ये देखील तुम्ही राज्यपालांचा असा हस्तक्षेप
आणि राज्यपालांचं राज्य सरकारच्या ज्या मर्यादा आहेत त्यावर अतिक्रमण असं होताना दिसतंय का भारतात इतर सर्वत्र ठिकाणी? सर्वत्र आहे. म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचं सरकार आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल हे अशा पद्धतीने हस्तक्षेप करतायत, घटनाबाह्य पद्धतीने वक्तव्य करतायत. त्रिपुराचे जे राज्यपाल आहेत त्यांनी यापूर्वी किंवा आजपर्यंत ट्विटरवरती अनेक वेळेला धर्मनिरपेक्षतेच्या विरोधामध्ये उघड कमेंट्स केलेल्या आहेत. मनुस्मृतीचा म्हणजे काय पुरस्कार करणाऱ्या अनेक कमेंट्स केलेल्या आहेत. संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या पूर्णपणे विरोधात जाणाऱ्या अनेक कमेंट्स ट्विटरवरून ते करतात आणि जाहीररित्या त्या कमेंट्स करतात. याच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये अगदी याच कोविडच्या काळामध्ये जो प्रकार घडला आणि म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत त्यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवलेलं होतं आणि ते पत्र सुद्धा इतकं आक्षेपार्ह होतं. ज्या पत्रावरती ममता बॅनर्जींनी तात्काळ त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना घटनात्मक तरतुदींचा आणि या सरकारी कमिशन जे नेमलं होतं राज्यपालांच्या आणि अधिकार क्षेत्राबद्दल त्यातल्या गोष्टींची आठवण त्यांना करून दिली. म्हणजे माझ्याकडे आता हे ममता बॅनर्जींनी पाठवलेल्या पत्राची प्रत आहे. आता ममता बॅनर्जींना राज्यपालांनी जे पत्र लिहिलेलं होतं त्यात म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट त्यांनी अशी लिहिली की म्हणजे त्यांनी त्या पत्रात त्यांना आठवण करून दिली आहे की 20 एप्रिलला राज्यपालांनी एक ऑडिओ व्हिज्युअल मीडिया म्हणजे टेलिव्हिजन मीडिया समोर एक अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्य सरकारला बंगालमधल्या त्यांनी वॉर्न केलं. त्यांनी हा शब्द वापरलाय की आय एम वॉर्निंग देम नॉट टू डू सेंटर बॅशिंग एव्हरी मॉर्निंग. म्हणजे केंद्र सरकारवरती रोज सकाळपासून टीका करणं बंद करा असं राज्यपाल वॉर्निंग देत आहेत मुख्यमंत्र्यांना. आता राज्यपाल केंद्र सरकारचा भाग नाहीत. राज्यपाल हे थेट राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये येतात, अधिकार क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे केंद्र सरकारबद्दल राज्यातले नेते काय बोलतायत याच्याशी राज्यपालांचा काहीही संबंध असायला नको खरं म्हणजे. पण तरीही राज्यपाल अशा पद्धतीच्या वॉर्निंग देतात की केंद्र सरकारवर तुम्ही टीका करू नका. त्याच्यानंतर हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला त्यांनी राज्यपालांना ही आठवण करून दिली की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान सभेमध्ये 31 मे 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की वी फेल्ड दॅट द पॉवर्स ऑफ गव्हर्नर आर सो लिमिटेड, सो नॉमिनल, हिज पोझिशन इज ओनली ऑर्नामेंटल, दॅट प्रॉबेबली अ व्हेरी फ्यू वुड कम फॉरवर्ड टू स्टँड फॉर इलेक्शन. म्हणजे राज्यपाल हा लोकांमधून निवडून जावा की नाही अशी त्यावेळेला संविधान सभेतली चर्चा होती. नंतर त्यांनी सांगितलं की द गव्हर्नर इज अ प्युअरली कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नर विथ नो मोर पॉवर्स, व्हॉट वी कंटेम्पलेट एक्सप्रेसली to give him in the act and has no power to interfere with the internal administration of the provincial ministry. राज्य मंत्रिमंडळाच्या कारभारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा, नो पॉवर टू इंटरफिअर, हा अधिकार राज्यपालांना नसेल असं त्यांनी सुस्पष्ट शब्दामध्ये म्हटलं होतं. सरकारी या कमिशनचं त्याच्यानंतर पुन्हा 2 जूनला आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की the first thing I would like the house to bear in mind is this: the governor under the constitution has no functions which he can discharge himself, no functions at all. याचा अर्थ केवळ राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसींप्रमाणेच राज्यपालांनी कामकाज करायचं, त्या व्यतिरिक्त काहीही करण्याचा राज्यपालांना घटनेनुसार अधिकार नाही. हे 2 जून 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं होतं, त्या सभागृहाला उद्देशून. त्यानंतर सरकारी या कमिशन नेमलं गेलं. सरकारी या कमिशननी सुद्धा याच पद्धतीने सांगितलं की such a governor can hardly be expected to function as constitutional head of the state, म्हणजे if he is elected. आणि तसं होऊ नये, विरोधी पक्षाचं सरकार असेल आणि केंद्रातलं सरकार वेगळं असेल तर असं होऊ नये
म्हणून राज्यपालांचे अधिकार हे पूर्णपणे मर्यादित असतील आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसारच त्यांना काम करावं लागेल. हे त्या संपूर्ण पत्र आहे, ते पण आपण या भागामध्ये तुम्ही दाखवू शकाल लोकांना. आणि असं असताना सुद्धा ठिकठिकाणच्या राज्यांमधले राज्यपाल, म्हणजे हे बंगालमध्ये झालं, त्याला ममता बॅनर्जींनी एकदम खणखणीत लेखी उत्तर दिलं, त्यानंतर तो प्रकार काही काळ तिथला थांबला. पण अशा पद्धतीचा हस्तक्षेप अरुणाचल प्रदेशमध्ये बघितला, ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी म्हणून सगळेजण सरकार सहभागी झाले, म्हणजे ऍक्टिव्ह झालेले होते अचानक. मध्य प्रदेशमध्ये आता रिसेंटली कोविडच्या काळामध्येच मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं गेलं. त्याही वेळेला सभागृहात बहुमत सिद्ध कधी करायचं नाही करायचं, जे पक्षामधून बाहेर पडलेले आहेत त्यांची विधानसभेतलं सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्यानुसार रद्द करायचं का नाही करायचं, अशा अनेक गोष्टींबद्दल राज्यपालांची भूमिका तिथेही संशयास्पद होती. एक्झॅक्टली अशीच घटना कर्नाटकामध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि जनता दलचं सरकार पाडलं गेलं, त्याही वेळेला कर्नाटकच्या राज्यपालांची असा प्रकार झाला. अरुणाचल प्रदेशमधले माजी मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री. सुसाईड नोट लिहिली भरी मोठी, आणि त्या सगळ्या सुसाईड नोटमध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेस आणि राज्यपालांच्या भूमिकेबद्दल त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांचा मुलगा अत्यंत संशयास्पद अवस्थेमध्ये असाच आत्महत्या केलेला सापडला, त्याची डेड बॉडी सापडली. अशा पद्धतीने थेट हस्तक्षेप राज्यांमध्ये जिथं जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने हस्तक्षेप चालू आहे. पॉंडिचेरीमध्ये किरण बेदी, ज्या फार इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या काळात लोकशाहीचा ढोल वाजवत होत्या, त्या पूर्णपणे पॉंडिचेरीच्या राज्यपाल म्हणून तिथल्या काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये कामकाज करतायत. राज्यपालांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं आणि सर्वोच्च न्यायालयामधून आदेश घ्यावा लागतो की राज्य मंत्रिमंडळ म्हणतंय ते बरोबर आहे आणि त्यानुसारच पुढचा कारभार झाला पाहिजे. तर हा अत्यंत दुर्दैवी प्रकार पहिल्यांदा या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे गेल्या 6 वर्षापासून. टकले साहेब, कोश्यारी हे गोव्याचे देखील राज्यपाल आहेत महाराष्ट्राबरोबर. तर त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना काही असं पत्र लिहिलंय वगैरे असं काही दिसलं नाही आम्हाला. हाच भाग आहे, कारण गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. गोव्यामधली सुद्धा मंदिरं बंद आहेत. गोव्यामध्ये बीफ विकलं जातं. गोव्यामध्ये बीफ विकलं जावं असं गोव्याचा मुख्यमंत्री आवाहन करून सांगतो की गोव्यामध्ये बीफ विकलं गेलं पाहिजे, कारण तिथं समजा फॉरेन टुरिस्ट येतात. पण या व्यतिरिक्त अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ आहेत त्या ठिकाणी हा आग्रह धरला जात नाही. मध्य प्रदेशमध्ये हा आग्रह धरला जात नाही की तुम्ही उज्जैन मधली मंदिरं सुरू करा किंवा इंदोर मधली सुरू करा किंवा आणखीन कुठली मंदिरं सुरू करा. आसाम मध्ये हा प्रकार होत नाही. त्रिपुरामध्ये हा प्रकार होत नाही. उरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यांमध्ये, हरियाणामध्ये हा प्रकार होत नाही की मंदिरं सुरू करा. पण अशा पद्धतीचा आग्रह कोश्यारी, आणि कोश्यारी हे तामिळनाडूचे पण काही काळ राज्यपाल होते, म्हणजे तो त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज त्यावेळेला होता. त्याही ठिकाणी त्यांनी, म्हणजे कुठल्याही आमदाराचा किंवा विधानसभा सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणची निवडणूक घ्यायची असते. जयललितांचा मृत्यू झाल्यानंतर 1.25 वर्ष त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली गेली नव्हती. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि अशा अनेक घटनाबाह्य गोष्टी अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल ठिकठिकाणी विरोधी पक्षांच्या सरकार असलेल्या राज्यांमध्ये करताना दिसतात. जसं तुम्ही म्हटलात की गोव्यामध्ये मात्र असं म्हणत नाहीत. स्वतःच्या उत्तराखंड राज्यामध्ये इतकी मोठी देवस्थानं आहेत, त्या उत्तराखंड मधल्या देवस्थानांबद्दल मात्र राज्यपाल असं म्हणत नाहीत, कारण तिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे.